सगळीकडे पिवळा पिवळा भंडारा बघा सगळीकडे। येडाईचा कल्लोळ बघा, देवीचा कल्लोळ काय दशा झाली बघा आता इथं, कशी पब्लिक आणि किती कचरा आणि किती घाण टाकले। परशुराम खेळवत आहेत, परशुराम देवीचा येडाई देवस्थान आहे, परशुराम खेळवत आहेत। बारव आहे येडाईची, येडाई देवीची बारव। बारव आहे येडाई देवीची बारव।
बाह्या होता. फार गर्दी आहे. मुख दर्शन झालं फक्त, आतमध्ये काही एंट्री नाहीये. फार गर्दी आहे असल्यामुळे बाहेरनंच दर्शन घेतलेलं आहे. बघा आम्ही एडाईच्या गावी आलेलो आहेत. हे झोपाळे आहेत, झोपाळे आहेत. इकडे पण भारी भारी आहे. झोपाळा बघा, झोपाळा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करते तुम्ही मजेत असाल. आता आपण कुठे आलो? आपल्याला तर एडाईच्या देवळामध्ये जायचं. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने व मनपूर्वक नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एडेश्वरी एडाई या परिसरामध्ये, या पावनाच्या तीर्थक्षेत्रामध्ये, ज्या देवीला एडाई असं म्हणतात. आणि येरमाळा असं या शहराचं नाव आहे. तर इथे मी आज उपस्थित आहे आणि तुम्हाला सर्व येरमाळ्याच्या किंवा एडाईच्या सर्व काय काय आहे तिथे, काय काय कशी प्रथा आहे, हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता तुम्ही, पब्लिक अपरंपार अफाट पब्लिक आहे. भरपूर आहे. मी याच ठिकाणी इथे उभी आहे. स्वागत आहे तुमचं येरमाळ्याच्या शहरामध्ये, त्याचं नाव आहे एडेश्वर अशा ठिकाणी. आणि आज मी तुम्हाला गमती जमती इकडचे असं इतर दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता भरपूर झुंड, भरपूर आहे. मित्रांनो, इथे ना लोक स्वयंपाक पण करतात. चूल मांडून स्वयंपाक करतात. देवीला नैवेद्य चुलीवर केला जातो. इथे चूल मांडतात, इथे नैवेद्य करतात. रात्री 2 वाजल्यापासून महिला उठल्यात, टँकरवर आंघोळीला जातात. आंघोळ केल्यानंतर चूलवर नैवेद्य बनवतात. हे बघा कशा प्रकारे चूल मांडली आहे. चुलीवरती स्वयंपाक झालेला आहे. देवीला नैवेद्य चुलीवरती असतो. आणि बघा यांच्याकडे देवपूजा पण चालू आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॅम्पवर देवीची पूजा असते. इकडे सुद्धा एक मोठा असा कॅम्प लावलेला आहे आणि इथे पण पूजा होते. सगळं कॅम्पचं सामान आहे. आणि हा बघा, तुम्ही बघू शकता मला वळवट किती छान आहे, किती सुंदर आहे. तर देवीला अशा प्रकारे देवीची यात्रा खूप मोठी यात्रा असते. प्रत्येक गाडीला झेंडे, बस, टेम्पो, कुठून लोक येतात. चूल मांडून नैवेद्य करतात आणि तो नैवेद्य देवीला दाखवतात. रात्रभर भजन असतं, देवीचे गाणे असतात. मग 12 वाजेपर्यंत देवीचे गाणे असतात. 11-12 वाजता आणि पुन्हा बायका आंघोळ करतात आणि देवीला नैवेद्य करतात. मग तो नैवेद्य देवीजवळ जातो. पक्ष्यांचा थवा कसा फेरी मारतो बघा, प्रदक्षिणा मारतो पक्ष्यांचा थवा. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आले तुम्ही? आम्ही बीड जिल्ह्यात. बरं, कसं वाटते तुम्हाला येऊन? लय आनंद होतो आम्हाला. काय एवढं सगळेजण येता तुम्ही? आम्हाला अनुभव आहे म्हणून येतात. आणि कशा प्रकारे पूजा करता? आम्ही येतात. हा,
तुम्ही बोला कशा प्रकारे पूजा असते? खूप छान पूजा करतो. नैवेद्य करायचा पुरणपोळीचा. तुम्ही घरून आणता? नाही, इथं बनवतो आम्ही. पुरणपोळी बनवली आम्ही इथं. चूल मांडून बनवतो. हे काय चुली मांडून. हे बघा यांची चूल बघा ही. आणि यांनी सर्व प्रकारचे नैवेद्य केले. हे बघा यांचा नैवेद्य पण आहे इकडे. आणि यांनी असं हे सगळं स्वतः करतात. आणि हे बघा यांची ही गाडी पण आहे. पूर्ण गाडी भरून आलेली आहेत. त्यांच्यामध्ये लाकडांपासून सगळं गाडीमध्ये आहे. सर्व हे माऊली येतात, बीड जिल्ह्यामधनं येतात. आणि किती वर्षापासून नमस्कार दादा. हा ना, एन्जॉय करतात सगळे. एन्जॉय एकदम वर्षानुवर्षाची परंपरा यांनी जिवंत ठेवली आहे. या पुढेही हे लोक चालवतील. आणि हे दादा बघा, तुमचं नाव सांगा. विजय बागलाने. विजय बागलाने असं नाव आहे दादाचं. मस्त एन्जॉय करतात. छान. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लावा लावा ताई बिंदास. आमच्या सोबत मॅडमने पण आनंद लुटला. मला पण मस्त वाटतं. मी पहिल्यांदाच आले, पण ह्या सर्व एकदम छान मैत्रिणी आहेत माझ्या. आणि खूप छान ओळख झाली. यांचा उत्साह बघून नवीन पिढी सुद्धा लाजेल. त्यांनी सुद्धा हे यांची परंपरा चालू ठेवली. अशी मी सर्वांना विनंती करते. आणि नमस्कार. तुम्हा सर्वांच्या मनपूर्वक अभिनंदन. बाय बाय. येरमाळ्याची जत्रा, येडाईच्या जत्रा. येडाईचे बघा, येडाईच्या नावाने चांगले असं म्हणतात. तुम्हाला दाखवते ती यात्रेत. तुम्ही पण मला दाखवा. तुम्ही पुढे जा. तुम्ही पण मला करा. बघा यात्रेमध्ये बघा किती मैफिल आहे. फार गर्दी आहे. दाखवलं बघा. रंगीबेरंगी बघा कृष्णमूर्ती, विठ्ठल. खाऊची सगळे दुकानं सजलेली आहे. खूप छान. शेव, गोडी शेव सगळी दुकानं सजलेली आहेत खाऊसाठी. पालखीला फार गर्दी असते. फार चेंगराचेंगरी असते. मी अजून पालखीच्या तिकडे गेलीच नाहीये. फार म्हणजे फार गर्दी असते पालखीमध्ये. काही खरं नाही हात लावेपर्यंत वगैरे. असं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जत्रेचा अनुभव बघा तुम्हाला घर बसल्या सगळं पाहायला मिळते. बघा फुल लेडीज, फुल शॉपिंग. फुल शॉपिंग आहे की नाही? फुल शॉपिंग. काही पण घ्या. खूप स्वस्त मस्त.
बैलांची पण रेस, सगळे देवाची बैल आहेत. रेस रेस रेसची बैल, रेस रेस. मला वाटतं हे रेस वगैरे मला वाईट वाटतं हे रेस वगैरे, यांच्या जीवाची हानी आहे. चाललो आता आम्ही इथून परतून. चाललो आपण आता. परशुराम घेऊन चाललेत बघा. त्यांच्या बाळ्यात गाडीवर ना छोटस ते परशुराम आहे. ते बाळ नाहीये असं वाटतं आपल्याला, ते बाळ आहे पण तो परशुराम आहे. लोक दर्शन करून घरी सुद्धा त्याला घेऊन चालले असेल किंवा घरनं आणलेलं असेल. हे बघा परशु बाळ बघा गेले आता पुढे. येरमाळ्याचा घाट आहे हा, येरमाळ्याचा घाट. आपल्या घुंगरूला बघा उभा राहून खाण्याचा कंटाळा आलाय. किती वेळ झाला हा खाली बसून खाते बघा ती घुंगरू. ते बघा त्याला उठून खायचा कंटाळा आलेला आहे. काय म्हणावं ह्या आळशी बाळाला. आमच्याकडे कसे नमुने आहेत बघा, एक एक सगळे अगदी उभं राहून खातात बघा. सगळ्यांचं चाललंय उभं राहून. सगळ्यांचं उभं राहून चालले आणि आपल्या घुंगरूचं बघा कसं बसून चाललेलं आहे खायला. बघा आपला घुंगरू कसं बसून खातोय. बघा बघा किती किती धावपळून आला बघा 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 बघा. मित्रांनो अजून आपला बोर आहे ना नीट झालेला नाहीये. त्याचं काहीतरी तो वरती काढून काय बुशिंग का काय आतमध्ये असं बेरिंग का बुशिंग काहीतरी बघावं लागेल असं तो फिटर म्हणाला. पण आपल्याला काही टेन्शन नाही, कारण का आपल्या विहिरीमध्ये ना छोटीशी मोटर आपण टाकलेली आहे. हे बघा आम्ही तिथंच भांडी भरतो. तिथपर्यंत पाईप जमा होतोय, तिथपर्यंत पाईप आहे, तर तिथे सगळी पाईप लावून आम्ही भांडी भरतो विहिरीच्या पाण्याने. आणि पिण्यासाठी आपल्याला बिस्लेरी आहे, पिण्यासाठी घेतो आपण. आणि आपण तिथं विहिरीतल्या मोटरने आपण तिथे भांडे भरतो. आपल्याला पाण्याचं काही नडत नाही बरं का. आपला बोर जरी काय झालं तर आपल्या विहिरीतली मोटर आहे, स्पेशल छोटी मोटर आहे. आणि ती मोटर आहे ना डीम पॉवरवर सुद्धा ती मोटर चालते. एक कधी कधी कसं सिंगल फ्यूज असते, इकडे रात्री असते फुल पॉवर, दिवसा सिंगल. कधी दिवसा फुल असते तर रात्री नसते, मग रात्री सिंगल असते. मग ती ही आपली विहिरीवरची जी मोटर आहे ना सिंगल फ्यूजवर पण चालणारी आहे आणि पॉवर फ्यूज फुल असले पॉवर तरी पण चालणारी आहे. मग आपलं काय त्या मोटरशे आपलं काय पाण्याचं नडत नाही आहे. आता जरी पाणी विहिरीचं जरा तळायला गेलं असलं तरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या दिवसभर ही मोटर बंद नाही होत. दिवसभर आपली ही छोटीवाली मोटर सिंगल फ्यूजवाली चालू असते. बघा 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 कसे कपडे आले, कसे लेट. यांना का सोडलं उशिरा माहिती आहे का? गायांना कुठे टाकली ना का ह्या सगळ्या विस्कटून टाकतात, म्हणून ह्यांना उशिरा सोडलं. अरे बापरे, कोण आले बाबू? बाबा बाबा काय धावत आला, डेंजर. बाबा बाबा काय धावत आला, सुपरमॅन. सुपरमॅन इकडे बघ. ब्रुनो धावत आला म्हणून सांगू तुम्हाला. अरे रा आपला ब्रुनो आपला एकच नंबर धावतो. गेला तिकडे, मागे गेला. पण आता मागडं पण येईल. अरे 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 काय, मला तरी सांग कोण आलंय? बाबा कोण ते त्या साईडचं कुत्र बित्र असेल.
कशी बघा कोंबड्यांचं कसं खाणं पिणं चाललंय. आज लेट सोडलंय त्यांना कुटीसाठी. गाया शेतात असतात. रात्री आमच्याकडे थोडा पाऊस झाला. चांगला धो. पण तुम्ही बघू शकता काहीतरी अंगण भिजले का. अरे बापरे काय बाबा काय माहिती. अजून दुधाची गाडी नाही आली. दुधाची गाडी येईपर्यंत माझ्या बाबूला फार काम असतं. सकाळी फार लवकर उठतो, सगळ्या गायांना खायला देतो, दूध काढतो, फार काम करतो माझा बाबू. हे माझ्या शिवणे आहे. हे माझे शिवणं बाळले काम करतो ना ग बाई. म्हणजे पप्पू माझे. आम्ही तुळजापूरमध्ये गेलो की मोबाईलची रेंज गेली. कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही आहे, म्हणून मी काय व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. तर मी रात्री उशिरा आल्यानंतर इथे आल्यानंतर व्हिडिओ अपलोड केला. आणि मोबाईलला रेंज पुढं मग येरमाळा एडेश्वरी जिथे देवीचं स्थान आहे तिथे आल्यानंतर माझ्या मोबाईलची एकदम बॅटरी लो नव्हती. थोडंफार होती माझ्याकडे चार्जिंग मोबाईलमध्ये. तर मी व्हिडिओ काही थोडेफार शॉर्ट काढले, पण रेंज बिलकुल नव्हती. व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. आणि मी काल उशिरा घरी आले. कमीत कमी अंदाजे 8:30-9 वाजले असतील. आले आणि काय प्रवास करून आल्यावर थकवा कसा असतो. फ्रेश झाले, जेवण करून झोपी गेले आणि सकाळी फार लेट उठले. तर थोडी दगदग असते. पण कधीतरी असं पण असावा, वातावरणामध्ये चेंज, काहीतरी बदल असावा. छान वाटलं आपल्याला. आपण स्वतः कुठे जाईन असं म्हणतो, आपण प्लॅनिंग करतो, पण ते शक्य होत नाही. कुठल्याही तीर्थस्थानावर जाण्याची वेळ केव्हा येते, जेव्हा समोरनं आपल्याला बोलावणं येतं. मलाही तसंच बोलावणं आलं. आपल्याकडे काही नव्हतं, पण बोलावणं येणं महत्त्वाचं आहे. माणसाच्या नंतर सुविधा होते, माणूस जाण्याच्या तयारीला लागतो, सर्व काही मॅनेज होतं नंतर. तसं अशा प्रकारे माझा कसा प्रवास झाला, मी कसा प्रवास केला आणि त्यामधनंही थोडासा वेळ काढून मी शूटिंग केली. कारण का अशा एवढी मोठी यात्रा तिथे कुठली गोष्ट तिथे नाही म्हणून सांगू नका. आणि फार तेवढीच जबाबदारीनेही राहावं लागतं. बरेच लोकांचे कोणाच्या गळ्यातलं गेलं. आमच्या जर ग्रुपमध्ये पण काही जणांचं हानी झाली, म्हणजे काही हरवलं वस्तू वगैरे. बऱ्याच असं ज्याची वस्तू हरवते त्याचा चेहरा पाहून फार वाईट वाटतो. कसं लोक देवाला पण येतात आणि देवाच्या ठिकाणी, म्हणजे काही लोक असतात की श्रद्धेने आपण देवाला जातो आणि एवढ्या मोठ्या मनाने जरी काय हरवलं तर जाऊन दे देवाला अर्पण असं म्हणून ते मोठ्या मनाने भाविक घरी येतात. खरंच सॅल्यूट आहे त्यांच्यासाठी बरं का. आणि काही लोक काय म्हणतात ना, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, अशा प्रकारे हे असतं सगळं. तर तरी पण श्रद्धेने दरवर्षी श्रद्धाळू आणि भाविक जे भक्त असतात आई जगदंबेचे, ते दरवर्षी जातात तिथे. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये जावंच लागतं त्यांना. आणि ज्याची त्याची कुलस्वामिनी आहे तर जाणं भागच आहे आणि गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि खूप छान असं ते वातावरण. तुम्हालाही कधी वेळ मिळेल तर तुम्हीही जा. तर तिथे व्हिडिओ अपलोड न करू शकल्यामुळे माझ्या व्हिडिओला लेट झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. आणि तुम्हाला सांगू, मला फार मज्जा आलीकडे. मी जेवढं काही केलं शूट ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तुम्ही पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला येईल. असं म्हणूनसाठी मी म्हणते की तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं. आणि तुम्हाला दर्शनाचा तुम्हीही लाभ घ्या व्हिडिओद्वारे. तर आजच्या पुरतं एवढं. चला मित्रांनो, घ्या काळजी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेते. बाय बाय.